नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, देशभरातील रेशन कार्ड धारक नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत रेशन हे दर महिना पुढील 5 वर्षांकरता मिळत आहे। पण केंद्र सरकारने आता या योजनेमध्ये महत्त्वाची अपडेट आणलेली असून महाराष्ट्रातील हजारो रेशन कार्ड धारकांचं हे धान्य बंद होऊ शकतं। यामागचं नेमकं कारण काय आहे आणि आपलं रेशन कार्डवरील धान्य किंवा रेशन कार्ड बंद होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात असतात। या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते। सरकारने अशीच योजना एक राबवलेली आहे। ही योजनामध्ये नागरिकांना हे मोफत धान्य हे रेशन कार्डच्या माध्यमातून देशभरात देण्यात येत असतं। त्यासाठी त्यांना रेशन कार्ड देखील जे आहे दिलं जात असतं। नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत रेशन कार्ड देण्यात आलेले आहेत। या योजनेअंतर्गत सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मदत करते। गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी किमतीत या रेशन कार्डच्या माध्यमातून देण्यात येत असतात। देशातील सर्व राज्यांमध्ये ही मोफत रेशन कार्डची आणि रेशनवरती धान्य मिळण्याची योजना ही राबवली जात आहे। कोट्यवधी लोक या रेशन कार्डचा आणि मोफत धान्याचा लाभ घेत आहेत। या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही आहेत। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी काही गाईडलाईन्स या जाहीर केलेल्या होत्या। या योजनेत आता 15 फेब्रुवारी नंतर रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार नाहीये। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-KYC करणं हे अनिवार्य केलेलं होतं, पण ज्या रेशन कार्ड धारकांनी अजूनही आपल्या रेशन कार्डची ई-KYC केलेली नाहीये त्यांना 15 फेब्रुवारी नंतर रेशन कार्डवरती जे काही धान्य मिळत होतं ते धान्य मिळणार नाहीये। आपलं रेशन कार्ड सुद्धा रद्द करण्याची कारवाई केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाऊ शकते। रेशन कार्ड ई-KYC केल्यामुळे बनावट रेशन कार्ड कोणाकडे आहेत का याची माहिती मिळते। त्यामुळे तुमचं रेशन कार्ड ई-KYC करणं अनिवार्य आहे, अन्यथा आपलं रेशन कार्ड हे रद्द होऊ शकतं। यामुळे जर आपण अजूनपर्यंत ई-KYC केलेलं नसेल तर लगेचच करा। तुम्ही तुमच्या घराजवळच्या अन्न पुरवठा केंद्रात म्हणजेच रेशन दुकानात जाऊन ई-KYC करू शकतात किंवा आपण ऑनलाईन देखील ई-KYC ही करू शकतात। ई-KYC म्हणजे आपल्याला ई-KYC करण्यासाठी खूप काही कागदपत्रांची गरज पडत नाही, तर आपल्याला गरज पडते ती फक्त आपल्या रेशन कार्डवरतील 12 अंकी जो काही नंबर आहे त्या नंबरची आणि आपला आधार कार्ड एवढीच कागदपत्रे आपल्याला लागत असतात। आपलं आधार कार्ड घेऊन आणि रेशन कार्ड घेऊन आपण आपल्या जवळच्या रेशन दुकानात जा किंवा आपल्याला जर घरबसल्या आपल्या रेशन कार्डची ई-KYC जर करायची असेल तर याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि येथे वरती आय बटनमध्ये मिळून जाईल। तो व्हिडिओ पहा आणि घरबसल्या आपली रेशन कार्डची ई-KYC सुद्धा आपण करून घेऊ शकता। तर म्हणजे काय तर ई-KYC म्हणजे तुमची माहिती ही ऑनलाईन पडताळली जाते। आपल्या आधार कार्डशी आपलं रेशन कार्ड लिंक केलं जातं। यामुळे जो काही रेशन कार्डमध्ये किंवा रेशन दुकानांमध्ये जो काही भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होत असते। मित्रांनो, जर आपल्याला वाटत असेल की आपलं रेशन कार्ड बंद होऊ नये, आपल्या रेशन कार्डवरती सुरू राहावं आणि विविध योजनांचा लाभ आपण घेत राहावा असं जर वाटत असेल तर लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची ई-KYC करून घ्या। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।